स्माइल वेलकम. अच्छा, सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या सेशन मध्ये आपण खूप महत्वाचं सेशन आहे. अन्न पाण्याला चार्ज करायला शिकवणार आहे, आपल्या रेकी एनर्जीला एक्सपिरियन्स करणार आहे, त्यासोबतच तुमचं हिलिंग मी करून देणार आहे आणि तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हील कसं करायचं, इतरांना हील कसं करायचं हे देखील आज आपण शिकणार आहोत. ओके, सो रेडी आहात सगळे? आज संख्या खूप आरामात येऊन राहिलेली आहे, त्याच्यामुळे मलाही वाट बघावं लागलं. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आणि सगळ्यांनी पाणी घेऊन यायचं आहे सोबत. काय घ्यायचं आहे? पाणी घेऊन यायचं आहे. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहे त्यांनी आजचा क्लास प्रॅक्टिकल करू शकत नाही, नंतर व्हिडिओ बघून करू शकता. एका ग्लासमध्ये पाणी घेऊन या. व्हिडिओ ऑन कराल तर प्रॅक्टिस करण्यात तुम्हाला चांगलं वाटेल. विदाऊट प्रॅक्टिस, त्याच्याशिवाय प्रॅक्टिस आपल्याला जमणार नाही आणि त्याचा एक्सपिरियन्स देखील आपण घेऊ शकणार नाही. चला, रेडी आहात? चलो ग्रेट. जे लोक आजचं सेशन उशिरा जॉईन करतील त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला बघावं लागेल, तरच तुम्ही ऍक्टिव्हेशन नंतर या रेकी ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार आहे आणि तुम्ही रिझल्ट आणू शकणार आहे. काही कारणास्तव आज सकाळी जे लोकांचं शक्तिपात राहिलेला आहे त्यांच्यासाठी एक सूचना असते आपली की आपली जी सेकंड लेवल आणि मास्टर लेवलची बॅच नेक्स्ट वीक मध्ये चालू होणार आहे. म्हणजे सोमवारपासून चालू होणार आहे, तर त्याच्यातल्या सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा शक्तिपात करून दिला जाणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, दोज होईल कंपल्सरी नाही आहे. आज गुरुवार आहे. जनरली आपण गुरुवारी सेकंड लेवलच्या ऍडमिशन बद्दल माहिती देत असतो, तर इथून पुढे येणाऱ्या सोमवारपासून आपले 10 दिवस सेकंड लेवल, 10 दिवस मास्टर लेवल आणि म्हणजे जवळपास 20 ते 22 दिवसांचं सेशन आहे. त्याच्यात तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 2 कोर्स बोनस म्हणून दिले जातात. ओके, तर या 4 कोर्सेसची जी फी आहे ती लाईफ टाईम ऍक्सेस सोबत लाईव्ह रेकॉर्डिंग आणि कितीही वेळा तुम्ही ही बॅचेस रिपीट केली तरी देखील फक्त 6,000 रुपये लाईफ टाईम ऍक्सेस सोबत आहे, जी बॅच आपली मंडे पासनं सुरू होणार आहे. ठीक आहे, सोमवारपासनं. ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर, जे मी अनुभव तुम्हाला आज देणार आहे, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही डिस्टन्सनी हिलिंग करू शकता. ठीक आहे, आज तुमच्या स्वतःच्या एनर्जी ऍक्टिव्हेट झालेल्या तुम्ही बघणार आहे आणि तुम्ही स्वतः अनुभव घेणार आहे की तुम्ही जे पाणी समोर घेतलेलं आहे ते पॉवरफुल आहे ना, हिलिंग वॉटर बनणार आहे आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचे दुखणे देखील, फिजिकल लेवलचा पेन देखील कमी करू शकणार आहे. सो रेडी आहे त्या ऊर्जांना एक्सपिरियन्स करण्यासाठी? चॅटबॉक्स मध्ये एकदा रेडी टाईप करा, कारण तुमचं ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. एकटी मी बोलल्याने परिवर्तन होणार नाही. यू शुड रेडी. ओके ओके, सगळ्यांनी दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातनं प्रवाहित होत आहे. क्राऊन चक्रातनं तुमच्या दोन्ही सातही चक्रांमध्ये प्रवाहित होऊन शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मधून प्रवाहित होऊन तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा ही प्रदान करणार आहे. जेवढ्या सहजतेने या ऊर्जांना स्वीकाराल तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला येणार आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि पाम चक्रावर असं 1 मिनिट वाटेल. ओके, दोन्ही हात रब करायचे आहे. त्याच्यानंतर हात टच करायचा नाही, हाताचा कप शेप आणि अफर्मेशन द्यायचं. चार्ज,
हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे आपण हाताच्या एनर्जीला चार्ज करतो, हील म्हणजे उपचारित करतोय, आणि प्रोटेक्ट मध्ये या ऊर्जांना आपण प्रोटेक्शन देतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम्स हळूवार फिरवायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मंगल पवार मॅडम, पाठीचा कणा ताठ पाहिजे. जर तुम्ही असे विषय झोपून कराल तर ते ऊर्जा होणार नाही. एक लक्षात घ्या, आपले 7ही चक्र स्पाईन मध्ये रेक्ट आहेत. त्या ऊर्जांना डाऊन करायचं नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे करायचं, मोजायची गरज नाही आहे. दुसरा हात खाली, जो हात वर घेतला होता तो खाली घ्यायचा, आणि परत आता चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली घ्यायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे, आणि पूर्ण क्लॉकवाईज डोक्यावर फिरवून अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 आता आपल्याला आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे, आणि म्हणून आपल्या नाभी चक्राला आपण चार्ज करतोय. नाभीच्या समोर आपल्याला टच करायचं नाही, फक्त असा हात फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून तुम्हाला हिलिंग द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal and protect my body and aura. 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 Charge, heal and protect and my body and aura. Charge, heal and protect my body and aura. दोन्ही हात रब करायचे आता. रब युअर हँड. रब युअर हँड. हात रब करा. हात घासायचे तुम्हाला पण. हात. रब युअर हँड. दोन्ही हात घासायचे आहेत, आणि जिथेही तुमच्या शरीरावर वेदना असतील की हात जवळ दूर करा. आणि जिथेही बघा तुमच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक ऊर्जांचा फ्लो जाणवायला लागेल, हळूवार हात जवळ दूर करा. यू विल फील द मॅग्नेटिक एनर्जी. यू विल फील द मॅग्नेटिक एनर्जी. यू विल फील द मॅग्नेटिक एनर्जी. आणि या ऊर्जांना थोडं डोक्यावर हात ठेवा, डोळे बंद करा, आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरावर जिथेही दुखणं असेल तिथे हात ठेवा.
जिथेही वेदना असतील तिथे हात ठेवून द्या. जिथेही तुम्हाला वेदना असतील तिथे हात ठेवा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा दिव्य उपचार करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा दिव्य उपचार करत आहे. तुम्हाला संपूर्ण ऊर्जावान, संपूर्ण हिलिंग करत आहे. 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 तुमच्या संपूर्ण वेदना ज्या आहेत त्या कायमस्वरूपी थांबत आहे. तुमच्या शरीरावर असलेल्या संपूर्ण वेदना कायमस्वरूपी थांबवत आहे. कायमस्वरूपी थांबत आहे. तुमच्या शरीरावर असलेली प्रत्येक वेदना, कितीही जुना क्रॉनिक पेन असेल तो पूर्णपणे हील होतोय. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ज्या कुठल्या वेदना आहे त्या संपूर्ण वेदना पूर्णपणे हील होत आहे. पूर्णपणे हील होत आहे. पूर्णपणे हील होत आहे. ज्या कुठल्या वेदना तुमच्या शरीरावर आहे ती प्रत्येक वेदना पूर्णपणे हील होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तुमचा दिव्य उपचार करत आहे. तुमचा दिव्य उपचार करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा दिव्य उपचार करत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. दिव्य हिलिंग करत आहे. दिव्य हिलिंग करत आहे. दिव्य हिलिंग करत आहे. संपूर्ण ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे. तथास्तु, 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 तथास्तु. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. अनंत स्रोतातली दिव्य ऊर्जा तुम्हाला संपूर्णतः उपचारित करत आहे. आणि हा उपचार तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः ग्रहण करत आहात. स्वतःच्या हाताने स्वतः ग्रहण करत आहात. हा दिव्य उपचार तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः ग्रहण करत आहे. यू आर जस्ट healed now. जस्ट healed now. जस्ट healed now. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. स्लोली ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चेक करा तुमचा जो पेन होता फिजिकल, त्याला जर आपण 10 पासनं नंबरिंग रिव्हर्स मध्ये करायची आहे तर किती कमी झालेला आहे. यू कॅन शेअर दॅट, रेज युअर हँड. चेक करा तुम्ही पण संपर्कात. दुखणं चेक करा ना किती कमी झालं. सो हाऊ आर द रिझल्ट. ज्यांनाही शरीरावर कुठे पेन असेल चेक करा आणि कमी किती झालाय सांगायचं आहे. माईक माईक ऑन करता. ओके. हा, बोला अक्षता मॅम. माझं सकाळपासून डोकं खूप दुखत होतं. पण आपले सेकंड लेवलचे मी आता हे वापरून सिम्बॉल वापरून मी सेम हिलिंग केलं. पण 100% कमी झालंय मॅम. चालेल, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. मंगल पवार मॅडम. मॅडम आज सकाळपासून ही मान ना एवढी दुखत होती ना, तर आता एवढ्यामध्ये ज्येष्ठ म्हणजे असं तिथं काही नसल्यासारखं मी फ्रेश असेल असं वाटायले. चला छान. स्वानंदी कुलकर्णी. हा बोल बेटा. मॅम माझा काल चकलेला तर मी तिथे केलं तर ते आता दुखत नाही. काल खूप दुखत होतं. ओके, चला छान. प्राजक्ता. माझं मॅडम हा, खूप छान, थँक्यू सो मच. बॅक पेन होत होतं, आता हिलिंग झाल्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. ग्रेट. उरलं सुरलं आता वॉटर चार्जिंग मध्ये आपण कमी करून टाकणार आहे. प्राजक्ता मॅडम अनम्यूट करा. हा. मला ना एक क्रॉनिक प्रॉब्लेम आहे क्रॉन्सचा, पोटाचा, आयबीडीचा. त्याच्याशीच रिलेटेड मला
एक ऑटो इम्युन इश्यू सुरू झाला, तो लिप चिलायटिस नावाचा, जो गेल्या ऑक्टोबर पासून आहे मला. आणि सारखं तो फ्लेअर होतो. तर इथे पूर्ण सुजते आणि असे बॉइल्स वगैरे येतात. तर आता विकीचं सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी मला इथे होतं, त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑन करू शकले नाही. मी स्टेरॉइडल क्रीम लावते. तर दुसऱ्या दिवशीच तुम्ही जेव्हा मला ते हिलिंग सुरू सांगितली, तर ती झोंब जी आहे ती इमिडिएटली मला कमी वाटली. आणि मी खरोखर शॉक झाले, कारण माझ्या घरी माझी बहीण आणि आई दोघांनी सुद्धा कोर्स केलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू कर. तर मला एकदम शॉक वाटलं की मी स्टेरॉइडची क्रीम लावून झोंब घालवते, ती मी अशी हील करून घालवली. आणि आता मी आता फक्त वॅसलीन लावते आणि ती क्रीम थांबवली आहे. डॉक्टर बोलले की फक्त फॉलोअप साठी आहे, क्रीम थांबवण्यासाठी. क्रीमचं टेपर करावं लागतं, डायरेक्टली स्टेरॉइड क्रीम थांबवता येत नाही. तर मला ते खूप मोठी एक हे आहे की शॉकिंग गोष्ट आहे की स्टेरॉइडची क्रीम जी लावते मी झोप घालवायला, ती ऑक्टोबर पासून ती 1-2 दिवसात मला फक्त वॅसलीनवर आली आहे. ते म्हणून मी आता मी असंच चार्ज केलं स्वतःला, नुसतं पोटावरती मी असं हे केलं, हील केलं. छान. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. ही सुरुवात आहे, इथून पुढे आपण थँक्यू. फील होणार. ग्रेट. हो हो, थँक्यू सो मच. स्नेहल मॅडम. सकाळपासून ना मला असं पाठीत, आता पायात कसं क्रॅम्प्स येतात ना, तसं पाठीत आलेलं सकाळपासून. शोल्डर तर दुखत राहते अधूनमधून, पण सकाळपासून पाठीत होतं क्रॅम्प्स. आता ते हे केल्यावर की नाही पूर्ण रिलॅक्स झाले बघा, एकदम बरं वाटलं. छान. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक लास्ट घेऊ आपण. कसं वाटतंय सॅमसंग नावाने जॉईन झालं मॅडम? अनम्यूट करा. हा बोला मॅडम. मॅडम, मला सकाळपासून डोकं फार दुखत होतं, म्हणजे खूप नाही पण असं थोडं थोडं दुखत होतं सारखं. पण आता तुमच्या याच्याने हिलिंग झालंय आणि आता ते पूर्णपणे बरं वाटतंय. चला ग्रेट. सो अभि आता आपण बघितलं की सेल्फ फिलिंग तुम्ही सांगतो. मॅडम, एक्सक्यूज मी मॅम, हा बोला. माझा एक थोडा प्रश्न आहे की आज मी सकाळी ते करायचं राहून गेलं. माझं ते अलार्म हा एमच्या बघा, जागी त्याच्यासाठी PM 2 पर्याय आहे. आपली जेव्हा नेक्स्ट बॅच चालू होईल लेवल 1 ची, जेव्हा केव्हा होईल त्याला तुम्ही कंटिन्यू करू अच्छा. शकता, किंवा सेकंड लेवलची बॅच आपली सोमवारपासून चालू होत आहे. तर जे कोणी लोक ज्यांचा हम्म. शक्तिपात राहून गेला आणि सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांचा शक्तिपात करून देण्याची माझी जबाबदारी असते. ठीक ठीक आहे. आहे मॅम, थँक्यू ओके. थँक्यू. चला. सो वेलकम. आता आपण बघणार आहे पाणी चार्ज करणं. आता आपली संस्कृती काय म्हणते, जल ही जीवन आहे. 1 मिनिट इकडे विचारून घेते, काय वाटलं, कमी वाटलं का? कमी आहे ना? चला गुड. आता पाणी पिल्यावर अजून कमी होऊन जाईल उरलेला. चला. तर आता आपल्याला बघायचं आहे वॉटर चार्जिंग. जल ही जीवन आहे आणि अन्न पूर्ण ब्रह्म आहे आपल्यासाठी. तर आपल्या जीवन जगण्यासाठी 2 एनर्जी महत्वाची आहे, अन्न आणि पाणी. आणि या पाण्याला जेव्हा आपण ऊर्जावान करू, अन्नाला जेव्हा ऊर्जावान करू, तर आजपासून जेव्हा तुम्ही रेकीच्या माध्यमातून ज्यांचाही शक्तिपात झालेला आहे ते 1 2 3 4 5 प्रोसेस सकाळी एकदा केव्हाही केल्यानंतर दिवसभरात जेव्हाही तुम्ही अन्न ग्रहण करता किंवा जेव्हा तुमच्याकडे स्वयंपाक रेडी असतो आणि सर्व करणार वाढणार, तेव्हा तुम्हाला अन्नाला प्रार्थना करायची आहे. काय प्रार्थना करायची आहे? पहिले रेकीला प्रार्थना करायची आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू धिस फूड. छोटी शॉर्टकट प्रार्थना. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी, या अन्नाची आभारी आहे. थँक्यू शब्दामध्ये खूप पॉवर असते. आणि सोबत तुम्ही अफर्मेशन देऊ शकता, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला. काय अफर्मेशन आहे अन्नासाठी? हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. परत एकदा अफर्मेशन सांगते, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. ओके. हे अफर्मेशन कशाला द्यायचं आपल्याला? अन्नाला द्यायचं आहे. आता पाण्याला अफर्मेशन कसं द्यायचं? सकाळी रोज उठल्याबरोबर ऍटलिस्ट 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं. सकाळी उपाशापोटी रोज 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं. ते कसं करायचं ते मी तुम्हाला समजावून सांगते. आणि ते पाणी मग तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकता. आता इतरांसाठी पाणी वापरायचं म्हणजे तुमच्या घरामध्ये फिल्टर लागलेलं असेल, तुमच्या घरामध्ये माठात पाणी साठवलेलं असेल, तर काय करायचं? पाण्याचा जो स्रोत आहे त्या स्रोतापर्यंत पोहोचायचं. पायामध्ये स्लीपर, चप्पल, सॉक्स काहीतरी पाहिजे.
आणि तिथे गेल्यावर पहिले थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, या पाण्याची आभारी आहे. आणि अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्याला प्रत्येकाला, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. असं 3 वेळा अफर्मेशन देऊन हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो. चला तर हे प्रॅक्टिकल करून बघूया. आता हे झालं पाणी चार्ज करणं. जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पिता थँक्यू म्हणून तरी ग्रहण करा, कारण आपल्याला माहितीये पाण्यामध्ये सगळ्या, मी तुम्हाला एक दाखवलं नाही मसूर एमोटनचे प्रयोग, जस्ट 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला ते दाखवते की का बरं आपल्याला पाण्याला अफर्मेशन देऊन करायचं आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. लेवल 1. बघा, आपलं जे माइंड आहे त्या माइंडला 3 गोष्टींनी आपण तयार करत असतो. एक अफर्मेशन, एक मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन आणि एक मेडिटेशन. आता याच्यासाठी मसुरी एमोटो नावाचे सायंटिस्ट होऊन गेलेले आहे जपानमध्ये. त्यांनी काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगांमध्ये त्यांनी काही प्रयोग केल्यानंतर काही पुस्तकं लिहिली आहे. द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे पुस्तकं लिहिलेले आहे. आणि त्याच्यात प्रयोगांमध्ये त्यांनी काय पाण्याच्या जेव्हा इमेजेस घेतल्या, बघा हे जे पाणी आहे, एखाद्या पाण्याला तुम्ही सहज कुठे गेल्या मार्केटमध्ये, ताण लागली आहे, एक बिस्लरीची बॉटल घेतली, ओपन केलं आणि पिलं, तिचे व्हायब्रेशन असे असतात. इट इज द रियालिटी. त्यांनी ते सायंटिफिकली चेक केलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच पाण्याला थँक्यू म्हणता, जसं मी तुम्हाला आता प्रेयर सांगितले की हे पाणी प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करत आहेत, त्या पाण्याचे क्रिस्टल फॉर्ममध्ये अधिक तारीफ केली तर ते गोल्डन क्रिस्टलमध्ये फॉर्म झाले. परत जेव्हा त्या पाण्याला नकारात्मक व्हायब्रेशन दिले गेले तर ते पाणी या पद्धतीने फॉर्म झाले. आणि विचार करा की आपल्या शरीरामध्ये देखील 70% पाणी आहे आणि जर आपण सतत नकारात्मक विचारांमध्ये राहत असू तर शरीरामध्ये असा हाल होते. आणि तो जर करायचा नसेल तर म्हणून रोज स्वतःला काय अफर्मेशन द्यायचं आहे, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण ईश्वराने आपल्याला भरभरून सगळं काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींनो, घरी स्वयंपाक करत असताना जर कंटाळा आला, 2 पदार्थ कमी बनवा, पण त्या अन्नाचे व्हायब्रेशन खराब करू नका. ते घरी स्वयंपाक करताना चांगले लोकसंगीत, चांगले भक्तिगीतं लावून स्वयंपाक करा. मायक्रो, हे बघा या चित्रात दाखवत आहे, मायक्रोमध्ये गरम केलेलं पाणी असं असतं. 4 तास कम्प्युटरच्या, लॅपटॉपच्या समोर असलेलं पाणी या पद्धतीने असतं. मोबाईलच्या किरणांचा प्रभाव या पद्धतीने होत असताना जेव्हा तुम्ही त्या पाण्याला परत थँक्यूची परमिशन देता तर ते पाणी या पद्धतीने होत असतं. अगदी त्याच पद्धतीने आपण सतत जे पाणी पितो तर त्या पाण्याला आजपासून आपल्याला काय अफर्मेशन द्यायचे आहे, पूर्णपणे सकारात्मक अफर्मेशन द्यायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्या लाईफमध्ये टाकाल तर लाईफ खरोखर पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. इट इज नॉट अ मॅजिक. पण आता मग पाणी चार्ज करायला रेडी आहात तुम्ही? कळलं? 70% पाण्याने आपणही बनलेलं आहे. तर आता आपण त्या पाण्यामध्ये अजून आपण पॉझिटिव्ह ऊर्जांचं पाणी तयार करणार आहे. ठीक आहे? ओके, ते पाणी हातात घ्याल. जे बॉटल असेल बॉटल हातात घेऊ शकता तुम्ही. आणि आता बघा, मी माझी बॉटल घेतलेली आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी या पाण्याची देखील आभारी आहे. थँक्यू म्हणा त्या पाण्याला. ठीक आहे, पिऊ नका, थांबा. ओके. आणि मग त्या पाण्याला म्हणायचं आहे, हे पाणी माझ्यासाठी. आता आपण पेन रिलीफ साठी करता, मी फक्त त्या मॅडमसाठी 2 मिनिटं पेन रिलीफचं करून देते, मग तुम्हाला सांगते. तुम्ही हे म्हणा की या पाण्याला पिऊन माझे सगळे म्हणजे मला पूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे, असं तुम्ही फक्त मनातल्या मनात म्हणत राहा. का मी बाकीच्यांना हे शिकवते. ठीक आहे? संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे? स्वास्थ्य प्राप्त मनातल्या मनात म्हणा. ठीक आहे? इकडे आपण घेऊ. आता आपल्याला या पाण्याला आपण सध्या काय करू, नारळाच्या पाण्याची चव देऊ किंवा
ती मंदिरातल्या तीर्थाचं रूप देऊ आपण का कशासाठी की ते प्रॅक्टिकल दुखणं दूर झालेलं नंतर आपण उद्यापासून चार्ज करू शकतो बरोबर की नाही. आता आपण पहिल्या पाण्याला काय म्हणू थँक्स टू दिस वॉटर. हे पाणी खूप गोड आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी खूप गोड आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता सिप सिप करून थोडं पाणी पिऊन बघा. पाण्याची बदललेली चव तुमच्या लक्षात येईल. करून बघा. रेजर हँड कोणाकोणाला पाण्याची बदललेली चव एक्सपिरियन्स केलेली आहे. त्याच्यानंतर मिठाचा खारटपणा कमी करणार आहे आपण. हा स्वानंदी बोल. खूप सुंदर मॅडम. मी जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा एवढी टेस्ट नव्हती आली पण आजच्या याला खूप छान टेस्ट आली मॅडम. थँक्यू. आणि हिच्या व्हायला पण आली. बोल ना. हो मॅम माझ्या पण याला आली चव. खूप चांगलं लागत होतं ते प्यायला. चला ग्रेट छान. आता आपल्याला आरोग्यासाठी पाणी रोज चार्ज करून प्यायचं आहे की हे पाणी पिऊन मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य लाभत आहे. ओके एनीवन. अजून बाकीच्या किती 155 लोक प्रेझेंट आहे. किती लोकांना. ओके अंकिता पवार बोला. माईक माईक ऑन करा माईक. मी इथे यायच्या आधी ना एक सिप पाणी पिऊन आली होती आणि नंतर हे परत ट्राय केलं आता अफर्मेशन देऊन तर खूप छान म्हणजे ह्यानी त्या पाण्यामध्ये टेस्ट बदल वाटतोय जरा. मग बघा आता जर तुमच्या शब्दांनी तुम्ही पाण्याची चव बदलू शकता तर प्रत्येक व्यक्ती 70% पाण्याने बनलाय. त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत राहिले तर तो व्यक्ती सकारात्मक होईल की नाही होईल. हो बरोबर आहे. थोडासा विचार करा की आता समोरच्या व्यक्तीला हा असाच वागतो तसाच वागतो म्हणायचं की जे तुम्हाला पाहिजे तसं वागतं म्हणायचं. चाबी तुमच्या हातात दिली आहे मी आता. ठीक आहे. ओके थँक्यू. ओके भारती जिरे मॅडम बोला. नमस्कार मॅडम. ऍक्च्युली मी 3-4 दिवसापासून ही प्रोसेस थोडी करायला सुरुवात केलेली पण त्यात जो बदल नव्हता तो आज अगदी म्हणजे चमत्कार झाल्यासारखा खूप छान टेस्ट आली त्याची. अगदी म्हणजे सकाळी कदाचित शक्तिपात झाल्यामुळे की काय की आता तुमच्या भावना पण त्याच्यात गेल्या ते काय माहित नाही पण खूप चेंज होता पाण्यामध्ये चवीमध्ये खूप छान होतं. थँक्यू मॅडम. चलो छान ग्रेट. ओके सो आपण काही मॅजिकल प्रयोग करण्यासाठी नाही. अन्न आणि पाणी दररोज आपल्याला चार्ज करून प्यायचं आहे. अंकिता मॅडम बघा तुमचा माईक ऑन होतोय का चेक करा. झाला. नाही मॅम बोलायचं होतं हा की हे जे आपण असं चार्ज करतो तेव्हा किती वेळा बोलायचं ते. नाही नाही अंदाजे तुम्ही मोजत बसाल तर एनर्जीचा फ्लो तो राहणार नाही. जस्ट अंदाजे आपल्याला 1-2-3 मिनिटं करायचं आहे. देन यू कॅन टेक द वॉटर. ठीक आहे. ओके चलो. सो या पद्धतीने आपण अन्न आणि पाणी चार्ज करायला आता आपण बघितलेलं आहे. सेल्फ हिलिंगची टेक्निक पण आपण टचच्या माध्यमातून कशा पद्धतीने रेखीव उपचार करू शकतो हे पण आपण आत्ताच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. बरोबर. आता आपण बघणार आहे आजार आणि रेखीद्वारा उपचार. आजार आणि रेखीद्वारा उपचार. तुम्ही पाणी पिऊन जाऊ शकता. सगळं हो तुम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे चार्ज ते. आता हे पाणी तुम्ही घरच्या लोकांना जर घरी आजारी असेल. आपले एक स्टुडंट होते ज्या स्टुडंटनी
अक्षरशः कोरोना काळामध्ये त्यांच्या घराच्या तिथे रांग लागायची. कशासाठी रांग लागायची? पाणी चार्ज करायला. कारण सर्दी खोकल्यासाठी जे पेशंट यायचे तर अक्षरशः ते सकाळी लोक बॉटल घेऊन त्यांच्या घरासमोर हे चार्ज करायचे आणि सगळं बंद होतं. तर त्यांनी इतकं सांगितलं, मॅडम म्हणे आमच्या गावामध्ये हळूहळू सर्दी खोकल्याचे पेशंटच येणं कमी झालं म्हणे. कोरोना काळामध्ये त्या सरांनी खूप चांगला हा प्रयोग केला होता. तर विचार करा की तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पाणी घरामध्ये भांडणं होत असतील, चिडचिड राहत असेल, एक लक्षात घ्या, घराचा वास्तू बिघडला असेल तर तो आपण नाही ठीक करू शकते किंवा पण एखाद्या व्यक्तीचा माइंडसेट बिघडला तर खूप काही बिघडतं. आणि तुम्ही या पाण्याला चार्ज करून जर रोज घरात शिंपडला तर माझ्या म्हणजे या घरातील प्रत्येक व्यक्तीचं माइंड सकारात्मक झालेलं आहे आणि प्रत्येक क्षण ही व्यक्ती प्रत्येकासोबत आनंदाने संवाद करत आहे. तर याच्यामुळे काय होईल, घरातलं वातावरण सकारात्मक राहायला होईल. कारण रेकी तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी शिकवते. चला, आता कुणाला वाटतं की तुमच्या शब्दांना पाण्याने ऐकलं मीठ पण ऐकेल? थोडस मीठ वाटीत घेऊन एवढूस पटकन थोडं वाटीत मीठ घेऊन या. काल सांगितलं होतं मी मीठ आणायला, मीठ घेऊन बसायला. घेऊन बसला असाल तर इट्स ओके, नसेल घेतलं तर घेऊन या 1 मिनिटात. काय म्हणता स्नेहल मॅडम तुम्ही? नाही, मी असं एका क्लायंटना ना म्हणजे त्यांची घरात जरासं निगेटिव्हिटी होती म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे दिवा लावायचा आणि सांगितलं. आणि सुरुवातीला मी पाणी चार्ज करून त्यांना दिलं. मग 2-3 बाटली आणि रिलेटिव्ह मध्येच 2-3 बाटली त्यांनी घेतली. मग ते पाण्याने घरात सगळ्यांना म्हणजे आजार पण कमी झालं आणि घरात सगळ्यांना पॉझिटिव्ह दिसायला लागलं म्हटल्यावर ते परत माझ्याकडे परत पाणी मागितले. मग 3 बाटली करून दिली मी. बेळगावला असतात ते, आम्ही चंदगडला, मग ते बेळगावला नेऊन दिले. तर आणि परत ते पाणी संपलं म्हणून मला तिथून हिथून कर म्हणून सारखं कंटिन्यू पाणी पाहिजे म्हणून म्हणतात. त्याला आता मी काय करू कळेना झालंय. काही नाही, तुमच्या पाण्यामुळे आम्हाला बरं वाटायला लागले, असं चालू आहे. त्यांना म्हणा तुम्ही स्वतः रेकी शिकून घ्या म्हणा. अक्षता मॅडमचा नंबर देऊन द्या त्यांना आणि रेकी शिकायला सांगा त्यांना. ठीक आहे. मलाच आता काय हसायला यायला लागले, सारखं सारखं पाणी संपेल तसं संपलंय, आता मला चार्ज करून द्या. ते बरं वाटायला लागले. म्हटलं डॉक्टरांचं औषधं कसं सर्दी थांबलं की औषधं थांबवावं लागते, तसं हे पाणी थांबव आता म्हटलं मी तिला. आता तुम्हाला तर नाही म्हणे ते पाण्याने. स्नेहल मॅडमचे हसबंड डॉक्टर आहेत हा, हो. आणि मॅडम पाणी चार्ज करून उपचार करतात. बघा, सरांचे पेशंट कमी नका करू पाणी चार्ज करून करून. म्हणून मला हसायला यायला लागलं. आता कसं तिला आता नाही म्हणायचं पण मुश्किल झालं. प्रत्येक वेळेस सारखे मागायला लागले पाणी. चला, कुठं असं काही नाही. छान. तर याच्या पाण्याने तुम्ही जर घरामध्ये शिंपडलं सुद्धा ना चार्ज करून, की हे पाणी मी माझ्या घरात शिंपडत आहे आणि घरातलं वातावरण एकदम आनंदी प्रसन्न झालेलं आहे. मुलांच्या रूम मध्ये शिंपडा की मुलांचा स्वभाव शांत झालाय आणि त्यांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत आहे. एव्हरीथिंग तुम्ही त्या पाण्यातनं करू शकता. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही बघितले होते तांत्रिक कडे जाऊन पाणी चार्ज करता येतं असं काहीच नसतं. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. कारण आपण चांगल्या भावनेने करत आहे. आपण कधीही कुणाच्या नुकसानासाठी नाही, चांगल्या भावनांनी सगळ्यांसाठी आपण सगळं करू शकतो. चला, मीठ आणलं का तोपर्यंत? आता एक पिंच ऑफ सॉल्ट, थोडस जिभेवर घ्यायचं. ओरिजिनल मिठाचा खारटपणा चेक करा आणि चूळ भरून टाका. थोडस अगदी थोडस. नॉर्मल त्या मिठाची चव किती आहे ती चेक करा आणि चूळ भरून टाका. ठीक आहे. मग आता ती वाटी हातात घ्या चूळ भरून झाल्यानंतर आणि मग त्याला म्हणा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू धिस सॉल्ट. काय म्हणायचं? मी स्वतःची आभारी आहे. पहिले त्या मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी या मिठाची आभारी आहे असं म्हणा. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी या मिठाची आभारी आहे. आणि मग त्या मिठाला म्हणा, हे मिठा, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. बोला त्याला, तुझा खारटपणा खूप कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा खूप कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. यू आर टेस्टलेस नाऊ. यू आर टेस्टलेस नाऊ. तुला काही चव उरलेली नाहीये. तुझा खारटपणा एकदम कमी झालाय. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे. 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 तू टेस्टलेस आहे. तू टेस्टलेस आहे.
तू टेस्टलेस आहे, तू टेस्टलेस आहे, तू टेस्टलेस आहे, तू टेस्टलेस आहे, तू टेस्टलेस आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. आणि आत्ता त्या मिठाचा पिंच तोंडामध्ये टाका, बघा काय मॅजिक झालाय. कुणाकुणाचं मीठ तुमचं ऐकताय आणि खारटपणा त्यांनी त्याचा कमी केलाय, सांगा बरं, हँड रेज करा. कुणाकुणाच्या मिठाने खारटपणा सोडला त्याचा, रेज युअर हँड. चला खाऊन बघा पटापट. काय झालं? हा इकडे जावकर मॅडम अनम्यूट करा. नाही तर मी अक्षता म्हणून संधी देईल, त्यांच्या मुलीला ते म्हणतात की मॅडमनीच त्यांना बसवून ठेवलेलं आहे, ते ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहेत. बोला. हो हो त्याचं टेस्ट होती ना खारटपणा कमी झाल्या. ओके, मंगल पवार मॅडम. हो मॅडम, खरट झालाय तर म्हणजे जास्त हे झालंय त्याचं कमी. ओके, अगोदरच्या तुलनेत आता. छान. श्रुती भिसे. सर खारटपणा कमी झालाय. ओके, ग्रेट. अजून? आता हे काय आपल्याला जादूचे प्रयोग करायसाठी आपण शिकत नाहीये. सगळ्यात महत्वाचा याचा उद्देश हा आहे की हे प्रयोग तुम्हाला सांगतात की तुमच्या अफर्मेशन आणि रेकी ऊर्जांच्या सानिध्यातनं तुम्ही काय करू शकता, तुमच्यामध्ये काय पॉवर आहे. बरोबर आहे? कशासाठी हे एक्सपिरियन्स आहे? आपल्याला काही जादूचे प्रयोग शिकायचे नव्हते आज. आपल्याला हे दाखवायचं आहे की जर तुम्ही सकारात्मक अफर्मेशन दिलं तर पहिलं म्हणजे प्रत्येक व्यक्ती 70% ऑफ वॉटरनी बनलेला आहे, 70% पाण्याने बनलेला आहे. आणि त्या व्यक्तीला जर 70% पाण्याने बनलेला आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन त्या व्यक्तीचा स्वभाव आपण बदलू शकतो, त्या व्यक्तीचा स्वभाव आपण बदलू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या व्यक्तीसाठी सतत पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. घरामध्ये घराचं वातावरण ठीक करायचं आहे. घराला कधी वास्तू तथास्तू म्हणत असते, लक्षात घ्या. तर आपल्याला आपल्या घराला नेहमी सकारात्मक ऊर्जा द्यायचं आहे की माझं घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आनंदी असं आहे. ओके, प्रसन्न आणि आनंदी आहे माझ्या घरातलं वातावरण. खूप एक लक्षात घ्या, प्रत्येक शाळेमध्ये आज आपण बघतोय मुलं ऐकत नाही, मुलं मोबाईलचा अतिरिक्त वापर करतात, घरातले वातावरण नकारात्मक झालेले आहे. असं आपण बरेचसे प्रॉब्लेम आपण आपल्या लाईफमध्ये नेहमी फेस करत असतो. आणि आता हा काळ वाढलेला आहे. आणि ह्याचं का झालंय माहितीये का? आज शाळांमध्ये कुठेच लाईफ स्किल शिकवले जात नाही. व्हॅल्यू एज्युकेशन नावाचा एक सब्जेक्ट आहे, पण तो फक्त एका एक्स्ट्रा पिरियड, तो पिरियड कुणाला दिला जातो? ज्याचा सिलेबस पूर्ण झाला नाही मॅथ्स, इंग्लिश, सायन्सचा, त्याला देऊन दिला जातो. बरोबर आहे? तर लाईफ स्किल जे ओरिजिनल शिकवल्या जातात ते कुठंतरी गायब झालेले आहेत. आता घरामध्ये सुद्धा आई वडील इतके बिझी झालेले आहेत, दोघे जण जेव्हा वर्किंग असतात तर मुलांना आपण सगळ्या फॅसिलिटी देतोय हो, पण जीवन जगण्याची कला शिकवणं राहून गेलेलं आहे. आणि म्हणून लहान लहान मुलं आई वडिलांवर हायपर होतात. 17 वर्षाचा मुलगा जर आई बाबांना घराच्या बाहेर ठेवतो किंवा 25 लाखाच्या एखाद्या बाईकची डिमांड करतो, तर विचार करा त्या आई वडिलांना, त्या पोराला माहिती आहे कुठेतरी आपले आई वडील 25 लाख खर्च करू शकतात. मला सांगा, जो मुलगा 25 लाखाची बाईक घेऊन मागतो आहे त्या घरातलं वातावरण कसं असेल? आई वडिलांना, किंवा एक मुलगा रागाच्या भरात पूर्ण घराची तोडफोड करून टाकतो. किती लोकांना वाटतं की आज आपल्याकडे राहायला घर असेल, भाड्याचं असेल पण घर आहे, अंगावर परिधान करायला कपडे आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं आहे, पण ते आंतरिक लेवलचं सुख आहे का? किती लोकांना वाटतं इथून पुढे ते आंतरिक लेवलचं सुख तुमच्या जीवनात असलं पाहिजे? येस ऑर नो? आंतरिक लेवलचं सुख कुणाकुणाला पाहिजे? माहिती, दोनों आंतरिक सुख पाहिजे. शरीरामध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवारामध्ये स्वास्थ्य कुणाला पाहिजे? दोनों हात. हा मी उत्तर आणायचे. कधीही आपल्याला टॅग बघावा लागणार नाही एवढा पैसा जवळ पाहिजे. नात्यांमध्ये प्रत्येक क्षण प्रेमाचा वर्षाव पाहिजे. जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे.
मग जसा कालचा दिवस जगलात तसा आजचा दिवस जगल्याने होणार आहे की बदल करायला कोणी कोणी तयार आहे. इथून पुढच्या क्षणांसोबत आपल्या आयुष्यामध्ये बदल करायला कोण तयार आहे? रेडी आहात? मग त्या बदलांसाठी 2 पर्याय आहेत. पर्याय नंबर 1, जे मी तुम्हाला सोमवारपासून उद्याच्या दिवसापर्यंत शिकवणार आहे त्या 10% एनर्जी सोबत तुम्ही स्वतःची स्वतः प्रॅक्टिस करायची, किंवा एक हँड होल्डिंग सपोर्ट घेऊन आपल्या जीवनाला आनंदी बनवायचं. त्यासाठी मी आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आजारी झालं, आता साधी गोष्ट सांगते की एखाद्या व्यक्ती येऊ नये, पण मेडिकल इमर्जन्सी आली आणि हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे करायला लागलं. स्नेल मॅडमकडे डॉक्टर आहे, त्यांना जरा जास्ती माहिती असेल. मॅडम, भारतामध्ये एक हार्ट ट्रान्सप्लांटचा खर्च किती असेल अंदाजे? मला काय अंदाज नाही हो एवढं 40 ते पण 45. हा बरोबर आहे? 40 ते असतेच 45. 40 ते 45 बस हो हो 40-45 रुपये हार्ट ट्रान्सप्लांटचा. अभी हम सोचेंगे, येऊ नये अशी वेळ आली तर आपल्याकडे हम्म. आपण तो पैसा कसा उभा करतो. पण मला हे कळत नाही की तिथपर्यंत सिच्युएशन पोहोचूच न देणं हे जास्ती हा बरं आहे की तेवढा पैसा खर्च करणं. सांगा बरं जावकर मॅडम, काय जास्ती योग्य आहे? ती सिच्युएशनच येऊ द्यायची नाहीये. पण मग हे सगळं कळतं, पण त्याच्यासाठी काही ऍक्शन्स घ्यायला लागतात, पण त्यासाठी आपण action घ्यायलाच तयार नसतो. Right. एक लक्षात घ्या, ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. तुमच्या काही ऍक्शन्स घ्याव्या लागतील. कसं असतं, आपण आपल्या गावामध्ये भागवत लागतं, बरेच लोक कीर्तनाला जातात, किंवा टीव्हीवर आजकाल फॅशन झालेली आहे, कुठल्या तरी सद्गुरूंचं काहीतरी लावलेलं असतं. पण ते रोज ऐकून ऐकून जीवनामध्ये बदल होणार आहे की त्यांनी सांगितलेल्या मॉरल्सला आपल्या जीवनात लागू करून फायदा होणार आहे? काय वाटतं जीवकर मॅडम? काय करावं लागेल? लागू करून फायदा होणार आहे. बरोबर, ऐकून आत्मसात कराव्या लागतील, त्यांची प्रॅक्टिस करायला पाहिजे. actions. बरोबर, त्याच पद्धतीने हे जे आता उद्याच्या दिवशी मी तुम्हाला बरोबर. मंत्र शिकवणार आहे, आजार आणि रेखीद्वारा उपचार शिकवणार आहे की आजारातनं तुम्ही रेखीच्या द्वारे उपचार कसे करू शकता. रेखीचं सेकंड लेवलचं सिलेबस मी आता तुम्हाला सांगतेच आहे, पण उद्या त्या पद्धतीने तुम्ही लाईफमध्ये काय काय चेंजेस करू शकता, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जसं जीवन जगलात त्याच्यापेक्षा काहीतरी 2 पावलं वेगळे घ्यावं लागतील. ऍज इट इज जर तुम्ही त्याच प्रोसेसला फॉलो केलं तर तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे का? त्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला काही सटीक पावलं उचलावे लागतील. मुलांना आज विचार करा, काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे खूप बिकट परिस्थिती आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. आता तुम्हाला सांगते की आज मोबाईल नावाचं यंत्र काही लोकांसाठी वरदान ठरलेलं आहे, तर काही लोकांसाठी शत्रू ठरलेला आहे. बऱ्याचशा देशांमध्ये 18 वर्षाच्या मुलांसाठी मोबाईल बॅन केलेला आहे. का बरं? सोशल मीडियाचे जे साईड इफेक्ट होतात आहे ते होऊ नये म्हणून काय झालेलं आहे, ते बॅन करून टाकलेलं आहे. पण आपल्या भारतामध्ये लहान लहान मुलं मोबाईलच्या नादी लागतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मक होणारे बदल. आता हे का आलं? कारण आई वडील मुलांना पैसे देतात, वेळ देऊ शकत नाही. आता मला सांगा, तुम्ही काय करता मॅडम, जावकर मॅडम? मी सध्या तरी घरीच असते, पण मी पण एक गायडन्स अँड काउन्सिलर आहे. मी प्रोफेसर होती. मुलगा झाल्यानंतर 6 वर्षाचा हा मी गॅप घेतलाय आणि आता पुन्हा एक करिअर आता मी चालू करते. Very चला, आता तुम्हाला त्याचं उदाहरण सांगते. आता तुम्ही ते सेंटर काढलं आणि महिन्यात तुम्ही 2 लाख 3 लाख अर्न करायला लागलात आणि पूर्ण तुम्ही आयुष्यभर हा पैसा कमवताय. आणि जर तुम्ही तुमच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलं नाही, किंवा हा जो वेळ जो आज तुम्ही मुलासाठी ब्रेक घेतला, इट्स गुड, पण वेळ जर मुलांना तुम्ही देऊ शकला नाही पुढे, तुम्ही कमवलेला पैसा त्यांचे उरलेले जे आहे दिवस जे तुम्ही त्यांच्यासोबत घालवायला पाहिजे होते, ते परत रिपीट करू शकता का? नाही, बिलकुल नाही. म्हणजेच काय आहे, आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की माझे क्लायंट आणि माझे स्टुडंट आज जगभरात आहेत, पण माझं काम घरातच आहे. माझं ऑफिस आहे. काय? मुलांच्याच साठी.
मी MA, BEd, PhD असताना सायकोथेरपीमध्ये माझं PhD आहे, पण एवढं सगळं असताना माझं ध्येय एकच होतं, मुलांना वेळ द्यायचा आणि वेळ द्यायचा. त्यासाठी मी घरातून काम करते. काम आज करा. मी जगापर्यंत पोहोचली. जे लोक म्हणतात ना मॅडम आम्हाला संधी मिळाली नाही, की आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही. माझ्या घरी सेम कंडिशन होती. काय मी घराच्या बाहेर पडूच शकत नव्हती जॉबसाठी. माझ्यासाठी जॉब करणं शक्य नव्हतं. पण मी ते अस्तित्व घरातून निर्माण होऊन जगाच्या कोपऱ्यात पोहोचले. सेम माझं पण ते सेम आहे आणि ते की करू त्याला शकतो. वेळ द्यायचा. हो. आज माझे कितीतरी विद्यार्थी आहे जे 1 लाख to 5 लाख अर्न करून राहिले. एक तर मॅडम आहेत सुवर्णा सुर्वे मॅडम मुंबईच्या, ज्यांनी 60,000ची फायनान्स कंपनीमध्ये परमनंट जॉब होता. 60,000 पगार भारतामध्ये एक मोठी सॅलरी समजली जाते आणि तो जॉब सोडून आज रेकीमधनं 3 ते 4 लाख रुपये महिना अर्न करत आहे. वाव. ज्योती पवार मॅडम ज्यांची तुम्ही ऍड बघता, त्यांनी स्वप्न सांगितलं होतं मॅडम मला 25,000 रुपये महिना कमवायचा आहे. आज त्या वेबिनारमध्ये त्यांच्या सांगतात 5 लाख रुपये महिना अर्न करत आहे. असे कितीतरी नावं घेतले तरी कमी आहेत. शलाका चौधरी आहे, मोनिका बडनके आहे, ज्यांनी खरोखर 2 ते 5 लाखापर्यंत ते आज पोहोचलेले आहे. आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. कोणी आपल्या फॅमिलीला विमानात बसवलेलं आहे. तर मी काय म्हणते की बाकी कुछ मत करो, पण रोजच्या 24 तासाच्या फ्रेममध्ये फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आणलं तरी देखील सफिशियंट आहे. पण आता मी हे 5 दिवसांचं सेशन माझ्या कॅपॅसिटीनुसार फ्री देऊ शकते. मी माझा वेळ, माझा टाइम. पण पुढच्या गोष्टी जर तुम्हाला परफेक्शन मध्ये करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडं इन्व्हेस्टमेंट, थोडी लर्निंग, वेळ आणि फीस याची दोन्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आज माझे विद्यार्थी 10,000 आणि 15,000 फी चार्ज करतात याच कोर्सची, पण माझी टोटल फी 6,000 रुपये फक्त रेकी मास्टर लेवल होईपर्यंत. आणि त्याच्यातही मी क्रिस्टल थेरपी जो बेसिक कोर्स आहे आपला, पेंडुलम डाउजिंग, हे दोन्ही कोर्स ऍज अ गिफ्ट म्हणून देऊन टाकते. आणि रेकॉर्डेड तर मिळतच, पण सेशन मी लाईव्ह घेते. आपले 5 दिवसाचे सेशन, असं नाही की फक्त रेकॉर्डिंग देऊन टाकले. अजून सगळ्यात महत्वाचं की माझे टीम, तुम्ही आणि मी एक कनेक्शन स्थापित राहतं. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला व्हॉइस मेसेज, टेक्स्ट मेसेज टाकायचा आहे. तुमचा प्रत्येक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही समजू शकता एवढ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये कॉलवर प्रत्येकाशी मी बोलू शकत नाही. आधी बोलायची मी, लिटरली जुन्या स्टुडंटला माहिती आहे, मी स्वतः कॉलबॅक करून आजही वेळ असला तर मी ते करते. पण आता ज्या पद्धतीने विद्यार्थी वाढले ते अडचण झाली. तर आधी माझ्याकडे टीम नव्हती, मी एकटी होती. आज माझ्याकडे 10 लोकांची टीम काम करते. त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतो आणि माझ्या स्टुडंटनी तुम्हाला दिलेलं सोल्युशन तुमच्यासाठी असतं, म्हणजे माझ्याकडूनच आलेलं असतं. कल्पना मॅडम बोला, काय म्हणताय? मॅडम मला थोडंसं मुलाबद्दल प्रायव्हेट बोलायचं तुमच्याशी. मला तुमचा नंबर किंवा असं वेळ मिळेल का? मला तुमच्याशी एकटीला बोलायचं. हा, आज आपला क्लास संपल्यानंतर तुम्हाला सेकंड लेवलच्या ऍडमिशनचे डिटेल्स येतील. तर तिथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉइस मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे, म्हणजे माझी टीम. कुठला नंबर मॅडम लक्षात नाही आला माझ्या. तो नंबर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपला आहात ना, कम्युनिटीला, तिथे तो नंबर येणार आहे. ठीक आहे, ऍडमिशनसाठी त्याच नंबरला, आपला तो ऑफिसचाच नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल चालेल, थँक्यू. ठीक आहे, ओके. सो थोडक्यात मी सांगते की सेकंड लेवलमध्ये आपण काय काय करतो. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात, सकारात्मक इच्छा, विश बॉक्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला सकारात्मक इच्छापूर्तीसाठी विश बॉक्स शिकवला जातो. जगाच्या पाठीवर कुठंही हिलिंग करण्यासाठी तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवल्या जातं. जगाच्या पाठीवर कुठे, जसं आता मी तुमचं हिलिंग केलं समजा, तर तुम्हाला त्या ऊर्जा जाणवल्या. तुमचं जिथे दुखत होतं तुम्हाला ते व्हायब्रेशन्स तुम्ही फील केले. ते व्हायब्रेशन्स काय होतं, तुम्हाला पायात काही झालं की नाही, तर त्या हिलिंग डिस्टन्सने आपण हिलिंग करत असतो. आणि ते तुम्ही करू शकता. जे इथे कसं आहे, फक्त मी करू शकते असे नाही, रेकी हिलिंग शिकलेला प्रत्येक व्यक्ती या गोष्टी करू शकतो. लाईफला कंप्लेंट आहेत आज जीवनामध्ये, त्या कंप्लेंट कुठल्याही स्वरूपात असेल त्याला कम्प्लिशनवर कसं न्यायचं हे आपण शिकणार आहे. कंप्लेंटला कम्प्लिशनवर कसं न्यायचं ही गोष्ट देखील आपण त्याच्यात शिकणार आहे. आणि जीवनामध्ये विथ स्माइल कसं जगायचं, आनंदाने परिपूर्ण कसं व्हायचं ते सांगू. कारण कंप्लेंट करून काय आहे, कैसे भी जियो जिंदगी में एक दिन दी एंड लगना है, कब लगना है पता नहीं. मग असं आहे, प्रत्येक क्षणाला कसं आहे, जीव तो अर्पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. कारण 10 लाख प्लस लोकांमध्ये सेलिब्रेशनला 2च तर करणं पुरेसे आहे. आजचा दिवस कोण पुढे जगायचं आहे, आज मध्ये जगायचं आहे. कारण कल हो ना हो, कल का दिन बीत गया, आने वाला कल पता नहीं.
आणि त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर किंवा लागेल माहिती नाही. मग आज आपण उठलो, दिस इज द सिंगल रिझन टू सेलिब्रेट, क्योंकि आज के लिए जीना है. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले जागे झाले, दिस इज द सेकंड रीजन टू सेलिब्रेट. जिंदगी को जीना है, काटने की अवस्था से जीने की अवस्था में आना है और हर पल स्वस्थ मस्त जबरदस्त ऐसा जीवन जीना है. तुम्हाला जावकर तुम्हाला सांगते, माझी एक स्टुडंट आहे, त्यांची रियालिटी सांगते सगळ्यांनाच, की त्या ज्या मॅडम होत्या त्यांना एक कंप्लेंट होती की त्यांच्या लग्नाला 17 वर्ष झाले होते आणि हजबंडनी कधी अप्रिशिएट केलं नव्हतं, कधी तारीफ केली नव्हती. या कंप्लेंटमध्ये त्या जगत होत्या. सेकंड लेवलमध्ये मी कंप्लेंट टू कंप्लीट हा एक टॉपिक शिकवते. त्यांना एवढंच म्हटलं की आज हजबंडला स्वतःहून फोन करा आणि सांगा की तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलेला आहे, घरी थोडं लवकर या. 17 वर्षात हजबंडनी कधी बर्थडे सेलिब्रेट नव्हता केला, कधी स्वतःहून गिफ्ट नव्हतं आणलं. अशी त्यांची कंडिशन होती. एक मुलगा एक मुलगी होती त्यांना. आणि त्यांनी म्हटलं, आता कदाचित तुमच्या एका शब्द, तुम्ही काउन्सिलर आहे म्हणून तुमच्याशी थोडं क्लोजली डिस्कस, की एका व्यक्तीची इच्छा काय असेल की समोर फक्त आपण अपेक्षा करतो, त्या व्यक्तींनी कदाचित इतक्या 17 वर्षात याच शब्दाची वाट बघितली असेल की समोरून देखील सारखा प्रतिसाद मिळावा, समोरची व्यक्ती. तर त्या व्यक्तीने त्या दिवशी घरी छान मिठाई, एक छोटासा गजरा आणि एक गुलाबाचं फुल आणलं आणि इमोशन्स आणि ते जेवणानंतर त्यांनी म्हटलं की मॅडम खूप तासन तास गप्पा मारल्या आम्ही. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन मला थँक्यू म्हणायला आला की मॅडम हे इतकं सोपं होतं. त्याच्यानंतर त्याच्या 3-4 दिवसानंतर त्या मॅडमचा बर्थडे होता आणि त्या बर्थडे मध्ये हजबंडनी फर्स्ट टाइम ड्रेस आणि केक त्यांना त्यांच्या बर्थडेसाठी विशेष आणला आणि फॅमिली सोबत जेवायला पण गेले. ठीक आहे, ते इकडे खाली मेसेज आला माझ्यासोबत आहे, छान शीतल बैतुले मॅडमचा एक मेसेज आहे, सेम माझ्यासोबत घडलं म्हणे मॅडम, ते आपल्या जुन्या स्टुडंट आहे. तर या पद्धतीने मग हजबंडनी गिफ्ट आणलं, बर्थडे सेलिब्रेट केला. आणि जेव्हा 2023 मध्ये आमचा पुण्याला इव्हेंट झाला, मॅडमला भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड जेव्हा पुरस्कार मिळाला, त्या घरी येईपर्यंत हजबंडनी पूर्ण लोकल न्यूजपेपरला तर दिली, न्यूज चॅनलवर न्यूज दिली होती की माझ्या वाईफला एवढा मोठा पुरस्कार मिळाला. विचार करा, छोटीशी गोष्ट होती ना. आपण काय करतो समोरच्या व्यक्तीला. आणि रेकीमध्ये मी फक्त रेकी शिकवत नाही, का बरं, मी सबकॉन्शियस माइंड आणि लाईफ स्किलवर वर्क करते. कारण तुम्ही कुठल्याही ऊर्जा मॉडेलिस्ट शिका, रेकी आहे, एंजल आहे, क्रिस्टल वापरून घ्या, खूप काही करून घ्या, बट अगर वो इनर हैप्पीनेस टच करना है ना, तो आपको अपने विचारों और माइंड पे काम करना है. आणि ते तुम्हाला कुठल्याच शाळेत शिकवल्या जात नाही किंवा घरात सुद्धा लाईफ स्किल शिकवले जात नाही. आणि म्हणून आजच्या आधुनिक काळामध्ये, आधी का बरं नव्हतं या सगळ्या गोष्टींची गरज, जॉईंट फॅमिली होती, कोणी ना कोणी सांभाळून घेत होतं, मोठ्यांचे अनुभव लहानांच्या कामात येत होते. त्याच्यामुळे मोठा भाऊ एक चांगला निघाला तर लहान भाऊ चांगला निघेलच, आणि बिघडला तर तो मोठा भाऊ 2 कानाखाली लावून त्याला सरळ करण्याचे अधिकार घरामध्ये होता. आज आई चुकून शाळेत जर एखाद्या शिक्षकाने पोराला एक कनपटात मारू द्या, आई वडील कंप्लेंट करायला जातात की आमच्या पोराला हात कसा लावला. आजचा समाज असा झालेला आहे. नाहीतर आधी काय म्हणायचं, छडी लागे छमछम विद्ये घमघम. काळ बदललेला आहे आणि म्हणून नव्याने परत आपल्या मुलांना आपल्याला एका स्किलची गरज आहे, जी तुम्हाला जीवनामध्ये प्रत्यक्ष आनंदी राहायला शिकवेल. नहीं शिकला तर फिर से वही जो कंडिशन में आप जी रहे हो उसी का बोझा लेते चलो. तेच घरातलं फ्रस्ट्रेशन, घरामध्ये चिडचिड. आणि माझ्या गुरुने म्हटले की त्याच्या जीवनात येते काहीतरी सकारात्मक बदल करायचा. यू आर हिअर टू चेंज युअर लाईफ. मी कधीच कोणाला नाही म्हणत की आत्ता 5 मिनिटात ऍडमिशन करा किंवा ऍटलीस्ट बुक. जिनको आना है तो ब्रह्मांड बरोबर येईल, आणेल तुम्हाला. तुमच्या जीवनात तो सकारात्मक बदल घडणार आहे. पण त्याच्यासाठी नशीब जेव्हा तुमचा दार ठोठवतो, दार उघडायला तुम्ही तयार पाहिजे. अगर आपने उस वक्त दरवाजा बंद कर लिया ना, नथिंग विल हॅपन. बरोबर. आणि म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. आणि माझ्या दृष्टीने ती रेकी ऊर्जा तुमच्या त्या नव्या आयुष्याला जगण्याची कला शिकवणारी ऊर्जा आहे. उद्या मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे, तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे. कल कितना भी टाइम हो जाए, देर इज नो मॅटर. पण माझा प्रॉमिस असतं, शेवटचा 100 पर्यंत मी तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरे देणार आहे. दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी हे सांगणार आहे. इव्हन तुम्हाला सांगते की आपल्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर कोणी कोणी व्हिडिओ बघितला, माझं चॅनल कोणी कोणी सर्च केलं,
4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला. श्रीकांत सर बघितला का तुम्ही व्हिडिओ? माईक ऑन करा. काय वाटलं सर त्या मॅडमची स्टोरी ऐकून, ज्यांनी स्वतः स्टोरी सांगितली त्यांच्या लाईफ जर्नी ती? नाही, रेकी बद्दल मी भरपूर ऐकून होतो, पण मला तुमची तुमचा तो व्हिडिओ बघितला ना, तेव्हा मला खरंच म्हणजे वाटलं की खरंच याच्यात पॉवर आहे. चला छान, थँक्यू. तर बघा, एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही तो सफरिंग चालू आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे, पण त्या सफरिंग मधनं आनंदाचा आधार देणारी कला म्हणजे रेकी. आता इतके 4 दिवस झाले, मी माझ्याबद्दल 1 मिनिटही सांगितलं का? कारण ते महत्वाचं नाही. तुम्ही मला माझं एज्युकेशन काय आहे ते विचारलं का? आता बोलता बोलता मी सांगितलं MA PhD आहे, पण त्याच्यासोबत मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे, सुजोग थेरपिस्ट आहे, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलची लीगल प्रॅक्टिशनर आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, एक सर्टिफाईड हेल्थ कोच आहे, त्याच्यानंतर बाकीचे तर वास्तुविशारद आहे. असे मल्टिपल कोर्सेस केलेले आहेत. त्यासोबतच जर तुम्ही अवॉर्ड बघितलं तर वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स याच्यातर्फे मला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण मिळालेला आहे. त्यांच्या याच्यात माझं नोंद झालेली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे इंग्लंड, त्याच्यामध्ये माझी नोंद झालेली आहे. आरोग्य रत्न मी आता माझे लागलेले सर्टिफिकेट जे डोळ्यात दिसले ते वाचून दिली, तेवढे आठवायला वेळ नाही. नारी सन्मान अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड आणि अमेरिकन ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी याच्याकडनं मला ऑनररी डॉक्टरेट माझ्या इंटिग्रेटिव्ह मेडिसिनवर काम करण्यासाठी मला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड असो, असे खूप सारे अवॉर्ड, भारत सेवा रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. अजून असे आता आठवत नाही खूप सारे अवॉर्ड, कारण काही त्या रूम मध्ये लावलेले आहेत, काही या रूम मध्ये लावलेले आहेत. तर असे खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पण ते अवॉर्ड्स पेक्षाही सगळ्यात महत्वाचं आहे की आज 1,00,000+ लोकांना निशुल्क रेकी शिकवण्याचा जो मला त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं मिळालेलं आहे, ते सगळ्यात मोठा सन्मान आहे. त्याच्यानंतर माझे जे पेड 20,000+ विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या इनर स्माईलला टच करण्याचा जे मला मिळालं, एक मोठी फॅमिली. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते, कारण जिथे जाल तिथे प्रेम करणारे लोक भेटतात. फक्त आता तर असं झालेलं आहे की एखाद्या आपण गर्दी असलेल्या फंक्शन मध्ये गेलं, एखाद दुसरा व्यक्ती असा भेटतो महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी मला बघितलेलं असतं. अरे मॅडम, ते युट्यूबवर तुमचे व्हिडिओ आहेत, त्या तुम्ही का? मग तुमचा आम्ही फ्री सेशन अटेंड केला, असं कोणीतरी भेटतं. तर हे प्रेम आणि हा विश्वास ही माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसा तो बाय प्रोडक्ट आला. लिटरली मी त्या फायनान्शियल कंडिशन मध्ये होती की लग्नानंतर हजबंडचा 3 वर्ष पगार बंद होता. बाबांना मागून, यांना त्यांना मागून आम्ही आमचा चरितार्थ चालवला. टचवूड, आज जर मला कोणी हेल्थ इमर्जन्सी आहे आणि म्हटलं मदत करायची आहे, ते मी करते. अजून सगळ्यात महत्वाचं, आमचं विद्यार्थी सेवेसाठी आमचं एक उपक्रम आहे, ज्याच्यात मी यावर्षी संकल्प केलाय की 200 विद्यार्थ्यांना 1 डझन पुस्तकं, नोटबुक आणि एक कंपास पेटी देणार आहे. शक्य झालं तर बॅग पण देणार होती, पण आज मला एका मेडिकल इमर्जन्सीमध्ये एक मोठी अमाऊंट डोनेट करावी लागली, तर त्याच्यामुळे ते काम मी अजून पुढे ढकलणार आहे. तर या पद्धतीने, कारण एक लक्षात घ्या, का बरं हे करते? पैसा भरपूर येत आहे. आज मी माझ्यासाठी फॅसिलिटी वापरते असं नाही. आज हायेस्ट फोन कोणता आहे? 17 Pro Max आहे माझ्याकडे, पण तरी देखील याच्यावर कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जात नाही. म्हणून जो ईश्वर आपल्याला देतोय ना, त्यांनी माझी निवड केलेली आहे, तर दुसऱ्या हाताने लोकांना द्यायला पण तयार राहा. आणि ते देणं, प्रत्येकाला मी काही पैशाची मदत करू शकत नाही, तर मी या क्लासेसच्या माध्यमातून 5 दिवस 10 दिवसांचे निरंतर माझे फ्री सेशन चालतात, आणि ज्याच्या मार्फत एकच इच्छा आहे, तुमच्या आतलं ते इनर स्माइल क्रिएट करावं. आणि एकदा का ते क्रिएट झालं की लाईफ, त्याला मल्टिप्लिकेशन आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. या आयुष्य खूप सुंदर होणार आहे. तर या आयुष्याला अजून सुंदर कसं बघायचं हे उद्याच्या सेशन मध्ये आपण बघूया. भेटूया उद्या 4:30 वाजता याच सेशन सोबत. सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट? उद्याचं प्रॉमिस आहे लास्ट हँडल्स पर्यंत आपण बघणार आहे. आज कुणाचे काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन या फिर एनी सजेशन? चला, ओके. सो देर इज नो क्वेश्चन्स. प्रश्न असले की मला असं वाटतं की माझं काहीतरी तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचलंच नाही. नाही, असं काही नाही. अच्छा, हे कॅन्डल झालेला आहे. साधना मॅडम, अनम्यूट करा. मॅडम, माझा एक पर्सनल प्रॉब्लेम असा होता की मला
जवळपास वर्ष, 1.5 वर्ष झालं की ओव्हर थिंकिंग जास्त होत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची मी खूप काळजी करते. 2 वर्ष आधी माझ्या हसबंडचं बायपास झालेलं आहे. तर त्यावेळेपासून मला अशी प्रत्येक गोष्टीची भीती बसलेली होती मनामध्ये. तर त्यामुळे मी फार म्हणजे कुठल्याही गोष्टीची फार ओव्हर थिंकिंग करते. तर त्यातनं मी हील होऊ शकेल का? बिलकुल बिलकुल म्हणजे आता तुमचं सेशन मी अटेंड करते तेव्हाच मला 10 to 20% तरी रिलीफ आलेला आहे. पण मला पूर्णपणे यातनं बाहेर पडायचं आहे. डेफिनेटली करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. वैशाली मॅडम, वर हँड रेज करा म्हणजे तुम्ही माझ्या स्क्रीनवर येता. खाली मी तुम्हाला इतक्या 150 लोकांमध्ये शोधू नाही शकत. तर नक्की मॅडम पुढच्या लेवलमध्ये, कारण रेकीची लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे आणि रेकीच्या लेवल 2 आणि 3 मध्ये तुम्ही एक मास्टर परफेक्ट हीलर बनता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी या ऊर्जा वापरू शकता. ठीक आहे. कल्पना मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा कल्पना मॅडम आधी. तुम्ही जाऊ शकता. हॅलो मॅम. हा बोला. ज्या अर्थी पोस्ट स्टेटचा कॅन्सर रेकीमुळे क्युअर होतो, तर गुडघ्यांमध्ये जे कार्टिलेज नाहीसं झालंय ते पण क्लिअर होऊ शकतं ना? बिलकुल. ओनली युअर ट्रस्ट. बघा, रेकी कुठलंही मॅजिक नाहीये. काय झालेलं आहे ना, आपल्या शरीरामध्ये जर एखादा दोष निर्माण झालेला आहे तर त्या दोषासाठी आपली लाईफस्टाईल आणि सगळं जबाबदार आहे कुठेतरी. तर जसं जसं तुम्ही लाईफस्टाईल ठीक कराल आणि रेकीची ऊर्जा त्याच्यासोबत वापराल तर हिलिंग होणेवाला आहे. हा निश्चितच रेकीद्वारे एकदमच बॉडीचा ऑर्गनच कट झालेला आहे आणि त्याला आपण निर्माण नाही करू शकत. पण डेफिनेटली आपण जर दैनंदिन लेवलवर आपण हिलिंग करू शकतो. माझ्या आईचं एज 67 इयर्स आहे आणि माझ्याने जेवढं शक्य होतं तेवढं एनर्जी बॉल आणि रेकी पाठवत राहते. तिला भरपूर दिवसाचा गुडघ्यांचा त्रास होता, तरी सुद्धा ती दिवसातनं 5-7 वेळा फ्लोर स्टेअर चढ उतार करते. दुसरी गोष्ट, मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आय वॉज ऍडमिटेड इन 7 मंथ इन हॉस्पिटल. 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होती आणि प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर माझे गुडघे असे सरकतही नव्हते. खूप जास्ती त्रास होता. डॉक्टरांना तेव्हा ऑर्थोपेडिकला दाखवलं तर त्यांनी सांगितलं की आयुष्यभर खाली जमिनीवर मांडी घालून बसायचं नाही, तुम्हाला स्टूलवरच बसून सगळे कामं करावे लागेल, चेअर आणि स्टूलचा वापर करावा. आता माझ्या मुलाचं एज 18 इयर्स कम्प्लीट होतील त्याला आणि डॉक्टर म्हणे की आता तुमचं गुडघ्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे. 4 डॉक्टरांना दाखवलं सेम. मी रोज 4 ते 5 तास किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती जेव्हा मी माझ्या लर्निंगसाठी बसते, मी माझ्या चेअरवर मांडी घालून बसलेली असते. डॉक्टरांनी 18 वर्ष पहिले सांगितलं मांडी घालायची नाही, गुडघे मधनं कटकट आवाज येत होता, कारण 7 महिने बेडवर राहिल्यामुळे गुडघ्यांमधलं ऑइल पूर्ण संपलेलं होतं, सुकलेलं आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. ठीक आहे, पण या रेकीने मला जगवलं. मॅम, फर्स्ट लेवलच्या रेकीने जरी आपण हिलिंग. मॅडम, फर्स्ट लेवल मध्ये विचार करा, पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्या पद्धतीने फर्स्ट लेवलचा स्टुडंट मास्टर लेवलचा, मी जे रिझल्ट सांगितले, तुम्ही फर्स्ट स्टेजचा जो रिझल्ट बोलला तो 3rd लेवलचा मास्टर लेवल वाल्याने केलेला रिझल्ट आहे तो. किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डरचा तुम्ही बघितलं, त्या 3 डॉक्टर ज्यांच्या घरात आहे त्यांचे मास्टर लेवलचे रिझल्ट आहे. तर तुम्ही फर्स्ट लेवल मध्ये ते रिझल्ट अपेक्षित नाही करू शकत. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू. चला, तर भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. उद्या थोडा जास्ती वेळ काढून ठेवा, कारण तुमच्या शेवटच्या प्रश्नांपर्यंत मी आन्सर देणार आहे. उद्याचे आपले टॉपिक आहे मनी मंत्रा. पैसा खुदा नाही पर खुदाचे कम भी नाही. बरोबर आहे. टॅग न बघता खरेदी करायची आहे ना, मग मनी मंत्रा. त्याच्यानंतर तुम्हाला दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करायची, रोग आणि त्याच्यावर रेकीद्वारे उपचार काय करायचं, हे सगळं आपण बघणार आहे. तुम्हाला सगळे नोट्स PDF उद्या भेटून जाणार आहे. ओके. आणि जे लोक सेकंड लेवल पासून 3rd लेवलला येऊ शकतात आहे त्यांची ऍडमिशन प्रोसेस आजपासून, कारण आपला नियम असतो गुरुवारी आपण स्वामी कृपेने ऍडमिशनचा सुरुवात करतो, त्याचा मेसेज तुम्हाला येईल. तर आपली बॅच सोमवारपासून सुरू होणार आहे. अगदी आजच ऍडमिशन करा असं घाई नसते, पण आपली ऍडमिशन प्रोसेस ही सोमवारी आपली बॅच चालू होईल. तर सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ओके. सो थँक्यू. हा बोला जावकर मॅडम, काय म्हणताय? टायमिंग काय असेल मॅडम सेकंड बॅचचा तरी पण? सेम टायमिंग 4:30 ते 7:30. सेम असेल. सुरू झाल्यापर्यंत सेम टायमिंग असतं मास्टर लेवल पर्यंत. हा बस, मला ते हाच टायमिंग ऍक्च्युली कम्फर्टेबल आहे आणि हवाच, मग ठीक आहे. चालेल. ओके, थँक्यू. नक्की नक्की.